माझं बोलणं तुम्ही ऐकत नाही, वाचलेले म्हणून तुम्ही ऐकत आणि मला हाणून देत असं नसत दिलं का? मग त्याचं बोललं म्हणून तुम्ही ऐकायले, उगत ऐकायले का? अरे त्याचं मी बोलायलो, मा बापाचं मी बोललं असतं तर तुम्ही ऐकलं असतं का? बनू साधू संतांच बोलायला तुम्हाला ऐकणं भाग पडलं आईला, पण त्याचं बोलणं फार खरं असतं आणि आपलं जे बोलणं असतं पप्पा आपल्या बोलण्यामध्ये काय असतं? काय खाल्लं गेला का? हेच बोलणं. आणि साधू संत म्हणतात सावळ देव, त्या देवामुळं आपण जिवंत राहू. आपण आपल्यामुळं थोडे जिवंत देव जिवंत ठेवायला कोण? आपण का मग जिवंत राहिलो आणि ते मला आवडतो म्हटलं आणि आपल्याला काय आवडतं?
शेतकऱ्या चिरमुट मुद्या सोन्याच्या आणि पायातलं बरं पायातलं पूर्ण धोडवे हाय का नाही सगळ्या ते ठरलेलं आहे वरवर 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 आणि वरवर या जीवाला आवडतं आणि ह्या आपल्या जीवाला काय आवडतं आपल्या जीवाला देव आवडतो का हे आवडतो आपल्याला हे आवडतं ते मुरदाड कसं आहे ते मुरदाड कारण ते मुरदाड जिथं वाटायचं कोणामुळं ह्या सावळ्या आकाशामुळं नाही आपल्याला माहिती आहे सावळा ते काय म्हणते सावळे खरं आणि कोणाला आवडतं या जीवा या देहाला नाही या जीवाला हे मड आवडतं आणि हे कोणी शिकवलं तुम्हाला माहिती तुमच्या माईनं सोबतीने बोलावल्या गुगऱ्या खाऊ घातल्या आणि हे आवडायला तुम्हाला शिकवलं तुम्हाला जे काय तुमच्या शरीराचं नाव आहे ते कोणी शिकवलं आईनं तुमच्या आईने मग ती का म्हणते ती ढोल की मला देव आवडतो मला जग आवडत नाही कारण जग चांगलं नाही आहे की नाही इंगाबाई कोणाचा जगाचा कोणाला माहित नाही सगळे पाहायला एक पाहतासा एकाची काय पाहलं ते साकार आहे त्याला बदल त्याला नाशे म्हणून त्याला काय म्हणायचं तर असं लक्षात घ्या हे उपचार आहे म्हणून ते मला ती गवळण काय म्हणते मला सावळा घेवा आवडत आणि हे सावळा आकाश नाही आवडत आणि आकाशात असलेलं तर आवडतच नाही ते बरोबर आहे आणि हे तर बरोबर आहे पण मर ना आणि आपण त्याला म्हणतो खरं एकमेकापासून शिकतो आपण माय बापाला बायकोला माईला बाप माईला सगळी एकमेकाला तेल बडबड करते तर भांडत बसते कारण काय आहे भांडण्याचं कारण मरलं येते आणि खरं मान हे उलटच सगळ्यांना मारायच्या वेळेस सोबडायचा कशाची असते सगळ्याचे बोलतच नाही ते मुर्दा जवळ असल्यावर बोलतेच का एकमेकाला चटकाट बळीत सोडते म्हणजे अगदीच असल्यावर आपल्याला हसी मूर्ख हे जिथे येतोय का मरायला लागलं काय मरायला लागले पाणी वाहायला लागलं का पाणी स्थिर वाढ
आणि भांडारच त्याने केले म्हणून संसार खरा नाही खरा वाटतो खरा नाही पण आपल्याला जनावराला खरं बी नाही खोटं बी नाही आणि आपल्या आकलीवाद्याला खरंच खोटं वाटायचं हे खरं आहे का नाही नाही हे सगळे माणसं काय मरे येत का नाही म्हणतात माणसं हे मरे इतके कुठं मरे का मग घरेट म्हणतात तर मग लहानपण जाता असाव ना तर माईच्या पोटात मला आवडत नाही हे ढोगी हे सगळं कसं आहे ढोगी म्हणजे सगळे कुठं मी आम्ही मरेट मग रडत आम्ही रे काढा आमचे फोटो फोटो काढा मर्याचे कोणाच्या आयो त्याच्या बी आयो एवढ्याच एवढ्याच म्हणजे हे सगळ्या माणसाजवळ जे आहे फोटो काढायचे कशा करता फोटो निघते ना त्याच्यात मर्याचे का खऱ्याचे कोणाचे हे का अवघड सोप आहे हे काय मरे बसले कस काय बसले म्हणलं या मरे खरे म्हणून बसले आणि मरे शरीरात आघळे नाशवंत स्वभावे हे जाणारे किंवा पंडू कुमारा गड्याला धाग्या काय गाड्या गड्या म्हणून लक्षात घ्या हे सगळं मरते विनश्यू अविनश्यंती अविनश्यंती हे कशामुळं खरं वाटत खरं म्हणून ते दिसत नाही जे जे दिसत ते खरं नाही आणि खरं करून वाटायचं तर न दिसत त्याचा आधार आहे आता खरं सांगा न दिसणारा श्वास चालू आहे का नाही तुमचा त्याच्यामुळे हे हे मरळे आणि मेलेलंच आहे पण त्याला आधार कोणाचा आहे गरमीचा म्हणून पाणी कसं वाटायलं गरम पाणी गरम वाटायलं पाणी गरम कसं काय आतमध्ये गरमी आहे ते दिसत नाही का ओळखू येत नाही मग देव ओळखू येत नाही का देव दिसत नाही दिसत नाही ओळखू येतो ओळखेला तर आपण हे इकडं पाण्यात कोणी इकडं काताड्या कर झिपऱ्या बोलतो सगळं गरम दे झिपऱ्या केस अरे पापता काही टोप्या आहेत काही लोकांच्या डोक्यावर टोप्या आहेत आणि काही लोकांच्या डोक्यावर केस बस तेल लावलेलं
आणि आमचे गुरुजी म्हणजे टिपऱ्या टिपऱ्या का बाल कोणी म्हणतं का टिपऱ्या नाही नाही का त्या माणसं बरं तरी काय चेपटीवाले नाही कसे म्हणते आकलीवाले अशी आकल चालते का आणि हे आकल चालली ह्या ढोलणी ती काय म्हणते सावळे परब्रह्म थांबतच नाही पण थांबत आला वळ 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 आता आम्ही मन का गप्पी बसलं का मग मनाचं राज्य कोणावर चालतंय मन कोणामुळे रे मग तो परमात्मा आभार आहे आता जरी माणसं बसले असले तर जमिनीवर बसले आता रहदारी चालायला लागली मोठी गिटी फिरायला लागल्या वाहन घेणं सगळं झालं पण डोळे ना खाली काय तो पक्का तो स्थिर अंगावर चाललेले वाहन चाल हे इकडे चालले ते तिकडे चालले बघ संसारात सगळे जे फिरायला आणि कोणा मग चैतन्य आता हे काय मडे आहेत का हे मडे हे का मग मडे नाही तर आतमध्ये चैतन्य आणि आता इथं खरंय आणि हे मरे म्हणून हे खरं वाटायचं काय खरं वाटायला तसं पाणी गरम कशामुळं अग्नीमुळं अग्नीमुळं मग अग्नी दिसतो का दिसत नाही मग नाही का आहे मग रडत थोबार कामू नाही म्हणजे आमचे पाय गाडीत उतरले गाडीत जवळच मग हे खरं वाटू नये जसं आपल्याला पाणी काय थंडच वाटावं जेव्हा गरम लागलं तेव्हा सुद्धा थंड वाटावं त्याला म्हणा बुद्धिमान काय जेव्हा काय गरम वाट जेव्हा लागाले थंड वाटायला गरम तेव्हा गरम वाटावं पाणी थंडच वाटत पण गरम नाही असलं तर ते आतलं दिसत अग्नी मग नसत त्या अग्नीमुळं ते पाणी जरी समजा दिसायला आपण लक्षात घ्यावं कुठे घ्या लक्षात करावा वाचार्थ मुर्दा आहे लक्षात म्हणजे काय जसं आपण एखाद्या सायकल चालली आपल्या समोर तर आपण म्हणतो सायकल आणि त्या माणसाचं काय नाव माहीत नसतं मग आपण काय कोणाला म्हणतो सायकलला नाही सायकल वाल्याला नाव ओळखलो कशात या नावाने सायकल आणि ते माणूस म्हणतो काय तो नाव सायकल का नाही पण माझ्याजवळ सायकल नाही जवळ तुमच्या जवळ खोटं शरीर तुमच्या जवळ खोटी सावली आहे खोट्या शरीराची खोटी सावली खरे तुम्ही दोन्ही खोट्याला पाहणारे तुम्ही
तुम्ही चांगले कशामुळं तुमच्यामुळं का याच्यामुळं नाही म्हणजे दाढी आताच केली विद्या बी काढून टाकली. त्याच्यामुळं लय शॉक दिसायला आणि आहे म्हटला म्हणून लक्षात ठेव म्हणजे तुम्ही दिसत अदृश्यम भाव रूपम च सर्व मिळतात तिरात्मकम म्हणजे तुमच्या मन खोटे पहिल्यासारखं आहे का आता तुम्हाला माहित नाही होय आता पहिल्यासारखं आहे का नाही आता जरा वाटायला लागले कधी वाटायला लागल्यावर पहिली वाट वळली पण पहिली वाट बनाटे तस देव आहे म्हणून देव कुठे आधी देवामुळं तर हे खोट खरं वाटाय हे सगळं खरे का वाटाय देव आहे नाही तर हे तर तुम्ही आता जाऊन टाकला असता याला इथं बसू दिलं नसतं मुर्द्याला बसू देता बाई असो किंवा असो रडके असो की चटके असो म्हातारा असो की कसा बाई असो धावा गेल्यावर काय करावं बसू देतात काही समारंभात मोठं हेन कशा करता मुर्द्या करता लावल्या लवकर रुपा आणि तिकडे जाळून टाका जास्त ठेवू नका कारण लय घाणवा सुटल त्याच्याकडे उदबत्त्या लावा काय करा म्हणजे आपण या शरीराला विचार केल्यावर त्याचा अभिमान धरीत नाही हे खोट आहे आणि सावली पळली तर आपण पळू द्या खोटी आहे सावली कशी आहे खोटी आणि शरीर कसं आहे खोट्याचं खोट काय खोट्याचं खोट का असं उलट म्हणून ती गवळ नाही चढायला मला काय आवडतं हे सावलं आकाश बी आवडत कारण राम असल्यामुळं आता इथं आकाश नाही का मग कुठं सावलं दिसायला ते लांब असल्यामुळं निळं दिसत निळं आहे ते निळं नाही आणि हे जवळचं आकाश काढतात आकाश नाही का पण कसं दिसायलं हे सावळं दिसायलं का बावळं हे बावळं आहे आणि हे सावळं आहे पण खोटं ते आणि तुमच्या आतलं जे आहे ते सावळं आहे आणि न मरणार आहे म्हणून सावळे परब्रह्म आवडिया देवा मने मनरा नेवा मनानं काय केलं इकडं नाही आलं ते मला इकडं सगळं असंच आहे कुठं ते काय बी शरीर बी खोट आहे इंद्रिय बी खोटे मन बी खोटे आणि प्राण बी खोटे पहिल्यासारखे नाही हे काय अवघड आहे का पहिल्यासारखं आहे काय जेव्हा नोकरीला लागलं होतं तेव्हा कसं होतं कवाचा फोटो आणि आता नोकरी सुटल्याचा फोटो आहे का तुमच्या हे तर वाकार कमी पगार झाला त्याचा तरी पण चांगले नाही म्हणून प्रत्येक जण देवावर देवाचा आधार आपल्याला आहे असं मानत का आपण गरीब माणसं आपल्याला देव का आणि मग राहिला कसा हा खोट्या शरीर घेऊन कस काय राहिला मग तुमचा श्वास कोण चालवतो कोण चालव दिसणार मरायचं लागलं आणि त्यांना मरणार वाटायचं दिसणार काय
मरायला लागले. पण तिथं कधी वाटाय तिथं वाटायला कोणा पडलं म्हणे म्हणायला देवा काय करावं मग इकडं राहत त्याचं मन कोणामुळे मन न दिसणार आहे का डोळ्यानं दिसत नाही पण मन तुम्हाला कळत कोणाला मन कळत नाही मला कळत नाही आणि तुम्ही गेला दिसणार जाणार आणि मन न दिसणार आणि पुन्हा कसं आहे न जाणणार तर न जाणणार ह्या न जाणणाऱ्या न जाणणार म्हणे आणि न जाणणार न दिसणार आणि तुम्ही बी न दिसणारे जाणणार आणि जाणणाऱ्या आणि तुमच्या जगण्यामुळं ते जाणणार वाटायले जसं लग्न झाल्याबरोबर बायकोचं नाव बदललं का आधी काय नाव होतं तिच्या आडनाव तिच्या माहेर आणि आता हे बदललं का कोणाच्या बायकोचं नाही ना आडनाव बदललं नाही माहेरचं सगळ्याच तुमच्या बायकोचं आडनाव काय होतं माहिती का ती सांग घेण्यात पुढे बदली मी कोण्या वेळात कोणला ढबरू म्हणून तुमच्या बायकोचं आडनाव काय होतं पाहिल्यानं तुमचंच होत पण तिच्या बाबाला आडनाव नव्हतं का ते काम टाकून तिला वाटलं ये मेरे खुदा है ये क्या है खुदा है शास्त्र सांगतो पतिदेव हो भाऊ म्हणजे नवऱ्याला देव समजणारी हो कोणाला नवऱ्याला मग तुला बायको आहे का देवा धर्म आहे देवा धर्म तुम्ही देवामुळं जीवे नाहीतर जीवच नाही पण जीव नाडी लागला त्या बड्या जीव चांगला नाही का बहु होता भला बहु होता जीव चांगला आहे आणि इतर देहातल्या जीवाला अक्कल नाही आणि मनुष्य देहातल्या जीवाला अक्कल आहे तरी पण ते अक्कल इकडंच वापरायला कस इकडे जमा करा सब पैसे के भाई वाटतं जास्त पैसे झाले की आपण पाहिजे म्हणून सगळे लागले कॉलेजमध्ये जायला कारण ते सरकार याला नोकरी लावेल पण सरकार नोकरी सगळ्याला कशी काय लावेल ते म्हणले चालले मग गाव सोडून कुठं शहराला चालले ना कंपन्यामध्ये जायचं का नाही मग सगळे अनामुळे
बघायला लागले का कशामुळं सगळे कोणीकडे शहरात कापून पळायचे पगार कंपनी जास्त देते काय नाही का काय करत पगार शुद्ध हवा सोडली देवाचं नाव सोडले इंजेक्शन घ्यायला लागले म्हणून साधू संत काढले सावळे माणसं आवडत होते पण ते मुर्दारे म्हणून आवडत नाही कामून आवडत नाही म्हणजे मुर्दारे मरून जाते पण त्याच्या देव आहे म्हणून ते मन कशामुळं राहिलं मन सूक्ष्म आहे कोणाला बी आणि आत्मा बी सूक्ष्म आणि आत्मा मरत नाही मरत हो आत्मा नाही आपण शास्त्र काय सांगतो हे लोक शाळा कॉलेज मध्ये म्हणते आत्माच नाही काय म्हणते आत्मा नाही आणि साधू संत म्हणते आत्मा परमात्मा एक हरे आत्मा एक हरिया न मला कोण आत्मा ते धारे रूप आहे शरीर रूप नाही जाणणारा परमात्मा कारण ते लाईट कोणाच आहे विद्युत विद्युत आहे का बल्ब आहे विद्युत आणि कसा कोणाचा वाटतो बल्ब बल्ब त्याला उजेड आहे का हेच उजेडामुळे दिसायलंय का त्याला उजेड आहे मुड चैतन्यामुळे खरं वाटायलं का याला नंबर नाही का अमर म्हणून तुकाराम महाराज म्हणजे अमरा तुम्ही खरं का खोटा पहा तुमच्या नाही तर इकडं बसता भाव येऊ खोट्यातच बसतात त्याला रंग लावीत कुठं दोन लावीत काय काय न खरे करतात इस्ताऱ्या करी कडक आहे का नाही खोटी पुन्हा डाळी निशा पण चांगले नाही कटू पण वांग्याला चांगलं करायला पाहिजे कशाला वांगल्याला चांगलं कर वांगलं तुला धड धड वाईट ते वांगलं नाही का आणि त्याला चांगलं करायला कोण हे तुम्हाला आगावून आणला आणि याला जळायचं माहिती याला काय विचार याला कळत नाही आणि उघड मग आहे मी लय चांगलं अरे काय चांगलं आहे दिसतच नाही आणि चांगलं आहे
ना बरं न दिसणार आपल्याला माहित नाही का माहिती माहित आहे शब्द कसा न दिसणार न दिसणार वारा कसा न दिसणार बरं. मन गंध कसा न दिसणार न दिसणार उष्णता आहे का? आणि रस कसा न दिसणार न दिसणार जिभेने कळतं ते आंब्याचा रस उसाचा उसाचा मोसम भज्जे टेस्ट न दिसणार आहे का मग न दिसणाऱ्यामुळे हे दिसणारच दिसायलं कोण पाहिलं कशाला दिसणार न दिसणार न दिसणार दिसणाऱ्या मड्याला पाहिलं हे आपल्याला ओळखू येत नाही का तर ढवळायला म्हणजे संसारातले जे जनावर आहे शेपटीवाले त्याला कळत माणसाला कळत जर कळायची इच्छा असली तर आणि त्याला वाट आहे त्याला नाद का लागला हे कळला ते मग इकडंच सारखं काय धंदा करते बायको करते पोरं होते लग्न लावते हे राहिलं उजवायचं ते काय म्हणते उजवायचं उजवायचं कटावायचं आणि ते काय म्हणते पाहावं कर का जिंदगी आहे का लगन पाहावं कर परमार्थ परम अर्थ का मरमार्थ आणि आपण काय करणार मरमार्थ मरमार्थ मग पैसे म्हणजे काय मरमार्थ आणि पुण्य म्हणजे मरमार्थ पुण्य करून देवाला अर्पण करतो का आपण नाही नाही पुण्य करतो तसंच स्वर्गाला डाळला ठेवतो आणि मग पुन्हा तिथे गेल स्वर्गीचे अमर स्वर्गातले जे आम्हाला पुण्य करून गेलेले पस्तावले काय करून गेले पुण्य करून गेले आणि पस्तावले की आम्ही देव केला असता तर बरं झालं असतं मोकळे झालो असतो आणि आपण कशाच्या नादी लागलो पुण्य करायच्या नादी लागलो तर बघत शेवटाच्या बायका बगर श्यामळाच्या आणि त्याच्या बायका कशा श्यामळाच्या असं नका द्यायच्या नाकामध्ये वरण्या काय नक्की सोन्याच्या पण काय करावं आपण येऊन जाऊन कोणाकडं पाहिलो नाकाकडं आणि नाकात काय परत तू घेऊ तिथं नाकांना तर बघत एवढं पण नष्ट होत म्हणून स्वर्गातले स्वर्ग चांगले पण भोगत जाऊ देवाच्या नादी लागल्यावर भोग खोटाय कळत काय देवाच्या नादी लागून कोणाचा भोग खोटाय कळत भोग खरा वाटलं की मरा वय स्वर्गात जाऊन मरा त्याच्यापेक्षा देवळाचं भजन इथं होतं तिथं नाही होत इतकं नाद तिथं की नाद सुटत जाईल इथं सुटत शकतो देवाला जर म्हणायचं देवा माझे चित्त तुझे Yeah.
आपलं मन त्या पायावर ठेव. देवा बरं तू मला जन्माला काढून घातलं, मग नीट घालायचं असतं ना. तुला कळत नाही हातून कामून करायला. या मिट्टी के खिलौने से क्यों ऐसा कर रहा है? मिट्टी से मिट्टी के खिलौने क्यों खेलते हो? तू क्या नहीं समझा रहा क्या? मिट्टी के खिलौने से खेलते हो किस बार किस लिए? कामना से धिंगाणा करायला बनाते मिटाते हो किस लिए? देवा म्हणजे हे मातीचं खेळलंय काय? माती से शेवटी शेवटी जळ नाही आणि आता जाळायचं लागलं पण जाळ दिसणार. आता जळण का जाळ दिसणार नाही लागलं तर घातलं टाकून पाण्यात काय बोंबला मी बघाचे याची जसे आहे एकच काय चांगलंय का मी चांगलं आहे म्हणून हे चांगलं वाटायचं. मी चांगला आहे म्हणून हे चांगलं वाटत. दृश्यम भाव रूपम च सर्वमयेतन चिदात्मकम सगळं चैतन्यता. जसं तुम्ही किती जरी पाहिलं तर देवते जनिवाने अवघा देव जनिवाने अवघा देव वासनेचा पुतळा ठाव वासनेचा पुतळा ठाव मागवळगा तो वासुदेव मागवळगा तो वासुदेव सगळं खरा देव आहे. आता हे सगळं खरा देव मग सगळे हे न मरे वाटायले पण मरे बुद्धीनं पाहिलं मग मग नाही काय पहिल्यासारखं आहे का आता त्यासारखं आहे उद्या. ते म्हणायला लाज होता ना कशा न्याला ते काय नाही त्या काय पोरी नव्हत्या का ह्या याच काय माया झाल्या. ते म्हणले ते कुठं ते खरं ना ते मुरय म्हणून तुम्ही मध्ये नाही पण तुम्ही हे नादी लागली म्हणून पुन्हा तुम्हाला शिकवाल म्हणून ती गवळण काय मध्ये किती दिवस शिकवाल. आणि पुन्हा पुन्हा घोळायला लागले तर हे जे नाव आहे घोळलेलं हे शिकवलेलं आहे असलेलं नाही. असलेलं आहे का शिकलेलं आहे? तुम्ही घोळलेलं आहे पडून आणि ते असलेलं नाही शिकवलेलं आहे. तेव्हा शिकवा म्हणून वेळोवेळेला मी तया गोळा म्हणजे देवाला झाली. म्हणजे पाण्यातलं प्रतिबिंब कोणाचं आहे? सूर्याचं. आणि ते हालायला लागलं का? हालत नाही. वाऱ्यामुळं हालायला लागलं वाटत पण ते शरीर आहे. कर्मण्य अकर्म पश्य म्हणजे सगळ्या प्रकारचे कर्म होत असताना मी देवस्वरूप आहे असं आपण आपल्याला निहाळून लक्षात घ्यावं. बारकाईनं लक्षात घ्यावं का बस सावलीत
सगळ्याच्या मनात काय सावळे म्हणजे एका चढ एक निघाले म्हणजे तुमच्या इथं बँका बुडाल्या का काय सगळे माझ्यावर येऊन रडायले म्हणजे आमच्या ऐकाने सोयाबीन 20 लाख रुपये केले काय तुम्ही चालेल तुम्ही बँकेत पैसे टाक हाय का तुमच्या गेले का पैसे बँक बुडाल्या गेले का नाही तर सगळे लोक झोपतात तुकाराम महाराज म्हणते तू तू त्याच्या तोंडावरी त्याला बाबा नाव का म्हणजे ते मोठा माणूस आहे अरे मरायला टेकला कशाचा मोठा माणूस आहे म्हणून देव चांगला आहे तू देवाची वाट बोलत नाही पण माणूस तू नाही तू देवाचा आहे देव माझा मी देवा ओळखलेलं नाव आहे ते खरंय मी तो वासुदेव वासुदेवा असं कोण म्हणलं तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज ऋषी मुनी त्याने ओळखलं की आपण एका आडन झिपऱ्या नाही का तुम्ही काय ओळखलं नाही का झिपऱ्याला काय कळत किती बी कापल्या तर आता या नवीन पद्धतीने केली नाही काही नवीन पद्धतीनं काय असतं माहितीच मला वन साइड एखाद्यापणी कशी कशी कुटिंग करते महारावाने जसं काय म्हणून लक्षात घ्या की तुम्ही केस नाही आणि तुम्ही कातड नाही बरं गोरे का काळ नाही कातड तर कातड तुम्ही काय फोटो काढा कोणाचा काढा इकडून बसा इकडून नावरा इकडून बायको तिकडं फोटो काढा खरं आहे का ते का बरं आहे खरं बी नाही बरं बी नाही सोपं बी नाही मरे काय का नाही बरं बी नाही सोपं बी नाही आणि अवघडात पडायला लावलेत मोठे मोठे माणसं
मोठे म्हणून या करता ही बाई काय म्हणते सावळे मला प्रभू. काही देव आवड हे जीव शरीर आवडतच नाही इंद्रिय आवडत नाही भगवान शंकराचार्य सांगतात की न भूमी न तोयम न तेजो न वायू न खम, इंद्रियम न देशम मला जे काय दिसायला लागलं ते खरं नाही आणि बरं नाही आणि सोपं नाही आणि म्हणून मला आवडत नाही कमी काय मूर्ख आहे का मी तो सोय राम मोठे टाळणारे टाळ करून द्यायला येतच नाही का दुसरे साधे म्हणता येते कशाची म्हणून तुम्ही देवे हे विसरू नका आणि देवाला म्हणा तुझा विसर नको माझ्या जीवा लक्षात यासारखं करून ठेवलेलं पण आपल्याला वेळच नाही ना ह्या धिंगाण्या पुढं धिंगाणा चाललेला नोकऱ्याचा तुम्हाला काय तुम्हाला उत्पन्न मागच्या वर्षीपेक्षा बरं आहे म्हणते म्हणून संसार खरा नाही हे लक्षात घ्या आणि तुम्ही खरे खोटे नाही टाकू का ते तुम्हाला काय वाटतं संसार जमिनीवर मी मोठा होईल नाही आधीच मोठे पण तुम्ही या मड्याला धरू करते कातड्याला मग तुम्हाला एकमेकानं तेच सांगितले आणि सुरुवातीपासून भयगले ते केव्हापासून सुरुवातीपासून जेव्हापासून कळत नाही तेव्हापासून तुम्हाला शिकलं काय झालं काय नखरे लावले काही बी करते ते त्याला कळत नाही म्हणून काय बी करते म्हणून हे लक्षात ठेवा साधू संत सोपं सांगते तुम्ही चांगले तस लसणाचा वाद दिसतो बघ तुम्हाला कळलं न दिसणाऱ्या तुम्हाला न दिसणारा विषय कळा खोटं कळालं कोणाला ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज म्हणतात मुद्राती लावून मुद्राती पाचली वस्तू मी नाही समजा कातड चिरगुट तुम्ही भारी आणल्या चिरगुट आणि पण त्याच्या खाली झिपऱ्या
केस त्याच्या खाली कातळ त्याच्या खाली झाडे असं काय तुम्हाला रमण मग याचा काटा वाजवायचा तुम्हाला कळलं की शरीर खरं नाही शरीर खरं नाही मग खरं कोण आहे मी कारण त्या सगळ्या खोट्याला जाणारा मी मग तो परमात्म्याचा अंश असं लक्षात ठेवायचा म्हणजे काय लक्षात ठेवायचं आपल्या मनात मग आपल्या मनात आपण काय ठेवलेलं आहे मी दिसणार आहे मी गोर आहे मी बाई आहे मी बॉय हे जे काय लक्षात ठेवलेलं आहे त्यात वासना आहे म्हणून त्याच्याकरता काय करावं माणसानं म्हणून देवाचं नाव घेतलं की आपलं मन निर्मळ होतं मन निर्मळ मन कसं झालेलं गढूळ मग हा गढूळपणा राहण्याकरता देवाचं नाव घ्यावं कारण देव खराय देव खराय कशावर तुम्ही मरत नाही म्हणजे तुम्ही न मरणारे आहात आणि हेच न मरणारे वाटत हेच तुम्ही वाटत हे चुकलेलं म्हणून साधू संत आपल्याला सांगतात देह नव्हे उदाहरण सांगतो की आणखी नव्हे मी हे सरे आणखी नव्हे नव्हे मी हे सगळे आणतो रे कापूस खरंय हे का खरं नाही लय उघड आहे फार उघड याला शाळेत जावं लागतं का शाळेत जावं लागतं सर्टिफिकेट घ्यावं वाटतं आणि पैसे घ्यावं वाटते आणि मरून का वाटते का तितक्या दमडेचे झालं चिपडी खुशा हे खुश का म्हणे चिपडी कशासाठी नादी लागते येडो बाबा म्हणून मनुष्य जे हा आपण परमात्मा रूप आहोत आपल्याला कळत आणि ज्याला कळत तो दिसणारा नाही आणि जे दिसलं तर त्याला कळतच काही जर भारीचा इस्त्रीचा सदर असला तरी त्याला कळत का नाही आणि मातेला फुटाला तरी कळत का म्हणून मनुष्य जे हात आलं की आपली अक्कल वापरावा आपल्याकरता आपली अक्कल कोणाकरता वापरावा म्हणजे आपण कोण हे का आकडीनं जर देह पाहिला तर मी ठरतो का अनेक तुकडे वागच आहे का नाही कपाळाचा वेगळा तुकडा गालाचा वेगळा नाकाचा वेगळा हाताचा डोळा सगळे तुकडे आणि तुकडे तुम्ही किती आहेत आणि हे कसं आहे अनेक उघड का तुम्हाला लय अवघड हिशोब करायचा उघड आहे आणि हे अनेक तुकड्याचं एक आहे तसं अनेक बोकड 2 2 4 2 6 1 7 खालचे 2 आणि तुम्ही कसे एक खरं तुम्ही एक आहेत का नाही आणि हे 9 भोकाडाचं शरीर नाही का 9 द्वारे पुरे देई नैव कुर्वन्न कार्य करून घेत नाही आणि करीत देणार आणि खराय तुम्ही कसे खरे मरे नाही तर मरे तो मरे चालूच आहे
शरीराचं मदत चालू आहे का होणार आहे चालू आहे बघ हे सगळं गट भरलं ते अजून गावात असते ते सगळे कसे मरायला लागलेत का मरायतला का ढगायला आणि म्हटलं दाम कसे घ्यायला म्हणजे तसंच पैसे आले म्हटलं दान कसे घ्यायला पैसे देऊन इमानदार म्हणून आपण निवडून कसे आले ते जाणे ते महामूर्ख पैसे आणि त्या मूर्खाची कमिटी आणि ते राज्य करायचे अरे वा मूर्ख असं कसं बाबा पहिल्यांदा काही राहिलंच नाही म्हणून म्हणाले तुम्ही पहिल्यांदाच केलं नाही पैसे घेऊन केलं ते कीर्तन करू देणार नाही तर का म्हणजे मग काय द्या नाही बरोबर आहे त्यांचं बरोबर आहे बरोबर चालला का नाही काय जाऊ द्या आपल्याला काय करायचं आपलं पगार भेटते काम करीत तर स्वतः पगार म्हणले काय झालं हे खाडा नाही झाला नाही तर खाडा धरतात येड्यावर खाडा म्हणजे काम बी नाही आणि पैसे सुट्टी म्हणजे काम करू नका पैसे घ्या कोणाला म्हणले ठरवतात त्या कमिटीनं ठरवलं हो कमिटीनं ठरवलं म्हणजे काय कधी विचार केला एक माणूस असला मूर्खाच उच्चारतो आणि जास्त माणूस म्हणून देव खरं आहे खरे नाही हे लक्षात ठेवा म्हणून मला का सावळे परब्रह्मावडे दिवा म्हणे मन जरा घोटाळे याच्या करता हे मनानं म्हणे मन पण मनाचं राज्य कोणा मन दिसणार खोटे याची कॉपी निघत नाही दिसणार निघत कॉपी म्हणजे काय मन म्हणजे काय दिसणार जग आणि मन म्हणजे त्याचा लहान फोटो आहे का ते लय अवघड आहे का नाही आणि न दिसणारी मन बी न दिसणार पण ह्याचीच कॉपी मुर्दाराचा फोटो आणि त्या हे खोट मन बी खोट मुर्दाडाच मुर्दाड खरे तुम्ही बी न दिसणारे पण निरवयव निरवयव हे अवयव तुम्हाला अवयव नाही त्याला अवयव असतो त्याचा नाश असतो आणि त्याला कोणाचा म्हणतात किती चाली पाहते किती चाली पाहते अर्थ म्हणजे नाही आला तर नाही आला चालित त्याला आता कशाला इकडचा अर्थ परवा कामाचे काम करा बाबा ऐका सगळ्या मुंड्या खुणा खूप जम मग त्यांचं दुःख घ्या त्यांना सुखी करा का म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात अवघाती संसार मनुष्य देहात
ज्ञान झालं तर सगळं परमात्मा. आता ते काही म्हणले तरी काय यात, ते जरी माणसं म्हणले तर मूर्ख आहेत. म्हणून तुम्ही जर परमात्मा समजले तर काय तुमचं मन खराब, मन धडतेन का नाही. मग म्हणू द्या त्याला. मग तुम्ही परमात्मा समजले तर परमात्मा तुम्ही स्वतःला देव समजले म्हणजे मग म्हणजे आपण काय देव आहे तर बाकीचे काय देवाचे देव आहे. आणि शरीर कोणाचेच करे, शरीर करे बी नाही आणि मरे बी नाही. शरीर मरतेत का मानते, जिथे नाही तर मरते कसे. शरीर काय जितेत नाही, जिथे नाही पण मरे म्हणायची सवय लागली. शरीर जिवंतच नाही. उगा तुम्ही बिताड जिवंत आहे का वाचायला. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणजे जग नाशवंत आहे का भासणार आहे. भासणारच. ज्ञानेश्वर महाराज म्हणते श्यामे माणसं. ज्ञानेश्वर ते आपल्या करता आहेत का आपले बाप आपल्या करता आहेत. आपले बाप त्यांच्या करतात नाही तर आपल्या करता कशाचे. आणि ज्ञानेश्वर महाराज सगळ्यांचे, कारण त्यांनी अवतार कोणा करता आपल्या करता. आपल्या करता. आणि आपल्या बापानं अवतार कोणा करता, आपल्या बापानं जन्म कोणा करता जास्त थोडासा तुम्हाला सांगायला पाहिजे त्याला काय सांगू. म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्या करता अवतीर्ण झाले. त्यानं सांगितलं की तुम्ही देव लोक नाही म्हणजे नका म्हणजे, पण तुम्ही ओळखा. तुम्हाला ओळखायला काय झालं खरे अवघड आहे का. तुम्हाला कळायला लागलं ना मग कोणला कळायला, त्याला कळायला तो दिसायला का नाही नाही म्हणावं तर कळायला लागलं आणि दिसत नाही. म्हणून अशा रीतीनं बरेच न दिसणारे पदार्थ आपल्याला कळते. न दिसणारे पदार्थ आपल्याला नाही कळत का. न दिसणारा वास फुलाचा. आता झेंडू इथून दिसायला पिवळा पण त्याचा वास इथं या कोणत्या आताच्या फुलाचा. तुम्हाला माहित नाही का आताचे फुलं सुकतच नाही. आर्टिफिशियल आताचे फुलं काय होत नाही, प्लास्टिक. सुकत आहेत का बरं. बरं चांगले नाहीत का. चांगली दिसते. काय चांगले तुम्ही वागले. आताचे फुलं सुकतच नाही, वास येत नाही.